आज पहिल्यांदा भेटलं फेसबुक फॉलोअर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी भरपूर थंडी वाजते, त्याच्यामुळे शेकोटी पेटवायचा प्लॅन ठरलाय. शेकोटी पेटवता पण शेकोटी काय पेटत नाही. बाजरीच ताट आणून शेकोटी पेटवली. जोपर्यंत लहान बकरा तोपर्यंत पोरांना बकरांसोबत खेळाय मजा येते. आमची दिदा सकाळी उठून मामाची घरी जोका खेळायला येते. शेळ्यांना लवकर पाला आणाय जावलं नाही, त्याच्यामुळे पॉली हाऊस मध्ये आपली मका ती शेळ्यांना तोडून न्यायची आहे. दिवसभर शेळ्यांना चारा पुराला एवढ्या आपण मका कापून घेतली. आज भरपूर लग्नाला जायचा प्लॅन चालू आहे. आज दिवसभर शेळ्यांना मकाच घालायला लागणार आहे. घरी आल्या गायला शेळ्यांना मका खायला टकली आहे. लग्नाला जायचं त्याच्यामुळे लवकरच आंघोळ करून घ्यायची. आंघोळ करून झाले नवी कपडे घालून घेतले. लगेच मात झालो फ्रेश, पण आपली गाडी सुद्धा लगेच फ्रेश करून घेतली. आता डायरेक्ट वायटू लग्नाला जायच्या आधी पेट्रोल टाकून घ्यायचं आहे. गोंदिया फाट्यावर पेट्रोल टाकून घेतला. लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही दोन्ही गाड्या लावून घेतले. पहिले लग्नाला आलो तर आम्ही कोण आंब्याला, तर कोण आंब्याला, पण लग्न इथंच गोंद्याची वरतून आहे. इथं आले आयर करून घेतला. आयर केल्यावर लगेच दुसरे लग्नाचं आमंत्रण भेटला. नंतर भेटला दाजींचा कट्टर मित्र, त्याच्यात थोडे वेळ गप्पा केले. मग आमचा प्लॅन झाला का आता दुसरे लग्नाला जायचं आहे. गाड्या रस्त्यावर काढून घेतले. जुने शिन्नरच्या रोड ना आम्ही दापूरला चालू. आता लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यावर आधी गाड्या लावून घेतले. गाड्या आम्ही मंडपाच्या समोर लावली. अजून लग्नाला माणसं जमली नाही, तोपर्यंत मंडपातच बसून घ्यायचं आहे. थोडी माणसं यायला सुरुवात झाली. आता नवरदेवाचा वराड आहे तोपर्यंत म्हणून थोडा फिरून यावा. टाइम भरपूर झालाय. नवरदेव कुठपर्यंत आलाय फोन करून बघू. अरे कोट वाले शिन्नर मध्ये. बर ये मग. आम्ही केलता नवरदेवाच्या भावाला फोन. नवरदेव तर आला शिन्नरच्या पुढं. अजून त्यांना यायला 15-20 मिनिटं लागतील. 15-20 मिनिटात नवरदेव पोहोच झालाय. एक नवरदेव आलाय, पण अजून एक नवरदेव येणार आहे. म्हणजे एक मंडपात 2 लग्नात. अजून नवरी आयर करेल नव्हता, लगेच आयर लिहून घेतला. आयर करून झाल्यावर भेटला आपला फॉलोअर सुद्धा आमच्याच वाडीतला आहे. धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ बघता म्हणून. नवरी कथा झाला आयर करून, पण आता नवरदेव आयर करायचं राहिलाय. लगेच नवरदेव आयर करायला आलो. आयर करून झाल्यावर आपल्याला भेटला आपला जोडीदार. हे गाड्या ना लुकच बदलला डायरेक्ट. तर मित्रांनो, चॅनलला फॉलो नसेल तर फॉलो करून घ्या. आणि अकाउंटला यूट्यूब चॅनल पण आहे. यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करून टाका. अरे हे इकडं हो मेन कार्यकर्ता यार, भावी नवरदेव. हे आहे माझा छोटा भाऊ, ते पण लग्नाला आलाय. फायनली दुसरा पण नवरदेव आलाय. आता थोड्याच वेळात लग्न लागणार आहे, त्याच्यामुळे लगेच मंडपात येऊन बसलो. लगीन लावायला लगेच अक्षदा दिलीये. लगीन लावायची तयारी पण लगेच चालू आहे. हा आहे माझा बारका मेवना आणि हा आहे मोठा मेवना. आम्ही कुठे जायचं असल्यावर तिघाय सोबतच जातो. आणि ही आहे छोटी मेवण्याची बारीक दिदा. कालच तिचा 2 वर्षाचा वाढदिवस झालाय. फायनली नवरदेवने नवरी गेट आणली. मामाने लिंबू आरकीचं घेऊन पाठीमागं उभं राहायचंय. मुलाच्या मामानं मुलाच्या पाठीमागं, मुलीच्या मामाने मुलीच्या पाठीमागं लिंबू आरकीचं घेऊन राहायचंय. चला लगीन लागायला सुरुवात झाली, पण लाईटच गेली आहे. लगीन लागल्यावर लगेच पाहुण्यांना जेवायला बसून दिला. माझे दोन्ही मेवण्यानं वाढायला सहकार्य केला. आमच्या नानांनी त्यांनी त्यांच्या मेवण्याला जेवणासाठी लय आग्रह केला. प्रत्येकाने त्याच्याला भात बुंदी मटकी वाढली, पण त्यांच्या मेवण्यानं जेवणासाठी काय माघार घेतली नाही. असाच राहत आमच्या गावाकडल्या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण. फायनली नवरीचे नवरदेवास पाळा भरून झाले. आता राहिला नवरीना नवरदेवांना नावा घ्यायची. नाव घ्यावंच लागते मुलगी काळ्या शिवापुरी, राग नाही रूपाचा, लक्ष्मी सोबत संसार करेल सुखाचा. घे बाळा. हा बामन घेईल ना, बामन घेईल. बामन शेवटला घेईल बामन. नवरीनं नाव घेतलं का नाही आवाजच नाही आला, पण नवरदेवानं मस्त नाव घेतला. तर मित्रांनो, पहिल्यांदा लग्नामध्ये भेटला फेसबुक फॉलोअरला भेटून मस्त वाटला. तर मित्रांनो, असा सपोर्ट असू दे तुमचा. माहित नाही त्यांचा ओळखला, पण त्याने माझा ओळखला.
आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. लाईक शेअर करा. लाईक शेअर फॉलो. हां तर चला भेटू आता पुढल्या ब्लॉग मध्ये. तूच मग गाव आहे त्याला दे रे, त्याच्यात नाही दम आहे. घे दम घे कर आळा कर ना निले कर ना. नाही याच्यात दम कार पण ढवळा बाप द्या ना त्याला आधी. काय गरज आहे हो काय तो काय टाइम आलो ते ना नको सांगलाच क्वालिटी दाखवा. क्वालिटी क्वालिटी म्हणजे कमी पडणार रे समीर. मटकी रस्त्यावर दिसली तर तोंडात पाण्यात मटकी क्वालिटीची. अरे ज्याला लागत त्याला द्या ना. हे इकडे भात लागत आणलंय. पाणी नाही द्यायचं मग काय द्यायचं. नाही खाता थोडी थोडी तिकडे वाढ तिकडे तिकडे मटकी 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 आदे आम्ही लग्नाचा कार्यक्रम सगळा आवरून घरी आलो. सकाळी शेळ्यांना चारा आणला त्या संपून गेलाय. परत मका कापून शेळ्यांना घेऊन जायचे. आता शेळ्यांना पुरेल एवढीच मका कापून घेतली. शेळ्यांना गायला मका घालून आता गव्हाला पाणी भरायचं आलो. गव्हाला संध्याकाळशीच पाणी भरायला लागत. दिवसा वारा सुटेल राहत त्याच्यामुळे गहू पडायची शक्यता राहते.